मोठी आनंद देणारी गोष्ट आहे की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आपल्याकरिता दिला, अशासाठी की तुम्ही आणि मी देवाचे लेकर व्हावे, तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आणि कन्या बनावेत. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासामध्ये हा एक खूप महत्त्वाचा दिवस किंवा ही खूप महत्त्वाची घटना आहे की देव स्वतः आपल्याकरिता मानव बनून या जगामध्ये आला. आणि म्हणून आम्ही त्याबद्दल त्याच्यासाठी आनंद उत्सव करतो, आम्ही त्याचे कृतज्ञ आहोत आणि ही कृतज्ञता आमच्या आनंदातून आम्ही व्यक्त करत असतो. ह्या सर्व परिस्थितीमधून आम्ही जात असताना आज ज्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे तो विषय आहे ख्रिस्त जन्माला तुमचा प्रतिसाद. दरवर्षी आपण ख्रिसमस साजरे करतो, दरवर्षी आपण नाताळ साजरे करतो. आणि हे नाताळ आपण कसे साजरे करतो आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. आणि ह्या वर्षी देखील तुम्ही आणि मी नाताळ किंवा ख्रिसमस साजरा करणार आहोत. परंतु या ख्रिसमसला तुमचा प्रतिसाद कसा असणार आहे, ख्रिस्त जन्माला आपला प्रतिसाद कसा असणार आहे. आणि जो शास्त्र भाग आता नुकताच वाचण्यात आला त्याच्यातून मी थोडा वेळ तुमच्याशी बोलणार आहे. या ठिकाणची पार्श्वभूमी लक्षामध्ये घ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी आकाशामध्ये एक तारा प्रगट झाला. हा तारा अतिशय वेगळा अद्वितीय तारा होता. आणि तारांगणाचा अभ्यास करणारे जे ज्योतिषशास्त्रज्ञ आहेत ते तारांगणाचा अभ्यास करत असताना हा वेगळा तारा त्यांना दिसला. हा तारा नेमकी काय आहे, हा तारा कशाचं प्रतीक आहे, हा तारा कशाचे संकेत आहे, याचा ते अभ्यास करू लागले. आणि ते अभ्यास करत असताना त्यांना त्यांच्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं अभ्यासायला मिळालं की हा यहुद्यांच्या राजाच्या जन्माची निशाण असलेला तारा आहे. जो यहुद्यांचा राजा जन्मास आलेला आहे त्याची निशाण, त्याचं प्रतीक असलेला हा तारा आहे. आणि म्हणून हा तारा पाहण्याकरिता आणि या ताऱ्याच्या मागोमाग ते त्या बाळाला किंवा त्या राजाला भेटण्याकरिता निघालेले आहेत. असा वृत्तांत तुम्हाला मत्तई कृत शुभवर्तमान याच्या 2ऱ्या अध्यायाच्या 1 ते 12 वचनांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या दिवशी झाला, ज्या काळामध्ये झाला, त्या काळात लोकांनी त्याला दिलेला प्रतिसाद आणि आज जे येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा करू इच्छितात, आज जे येशू ख्रिस्ताच्या जन्माचं स्मरण करू इच्छितात ते येशू ख्रिस्ताच्या जन्माला काय प्रतिसाद देत आहे, कसा प्रतिसाद देत आहे, आज ते थोडक्यात आपण पाहत आहोत. पहिली गोष्ट आपण यामध्ये पाहूया, मागी लोकांनी त्याला दिलेला प्रतिसाद. मागी लोकांचा येशूच्या जन्माला प्रतिसाद काय म्हटलेले वचन 1 मध्ये, हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले. आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेहेमात, कारण संदेष्टांच्याद्वारे असे लिहिले आहे की हे यहुदियाच्या प्रांता बेथलेहेमा, तू यहुद्याच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहे असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. येशूच्या जन्मानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशामध्ये एक तारा अस्तित्वात आला आणि हा तारा त्या बालकाच्या जन्माची जणू काय घोषणा करत होता. इस्रायलाच्या राजाच्या जन्माची जणू काय घोषणा करत होता. आणि त्या बालकाला किंवा त्या राजाला भेटण्यासाठी हे मागी लोक त्याच्या दर्शनाला निघालेले आहे. मागी लोकांचा येशूच्या जन्माला, मागी लोकांच्या ख्रिस्ताच्या जन्माला प्रतिसाद कसा होता ते पहा. पहिली गोष्ट आपल्याला काय पाहायला मिळते तर ते त्याच्या दर्शनाला निघाले. हे मागी लोक यहुदी नव्हते, हे मागी लोक ज्यूइश नव्हते. या मागी लोकांना नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ किंवा स्तोत्रे माहित नव्हती. या मागी लोकांना मसीहा म्हणजे काय, ख्रिस्त म्हणजे काय माहित नव्हतं. परंतु ह्यांनी तारांगणाचा अभ्यास करत असताना
त्यांना आकाशामध्ये जो वेगळा तारा दिसला, त्या ताऱ्याचा अभ्यास करून त्यांना असं कळालं की यहुद्यांचा राजा जन्मास आलेला आहे आणि ते त्याच्या दर्शनाला निघाले. आता ही गोष्ट थोडीशी विचार करून पहा की आकाशामध्ये एक तारा दिसतोय आणि तो तारा हे सांगतोय की हा यहुद्यांच्या राजाच्या जन्माची निशाण आहे आणि तो ते तारा पाहून त्या राजाच्या दर्शनाला निघाले. निघण्यापूर्वी कदाचित त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं असेल, त्यांचा निरोप घेतला असेल की आम्ही एका प्रवासाला जात आहोत, आम्हाला कुठे जायचं माहित नाही, तारा नेईल त्या ठिकाणी, तारा दाखवेल त्या दिशेला आम्हाला जायचं आहे. तारा नेईल त्या ठिकाणी, तारा दाखवेल त्या दिशेला आम्हाला जायचं आहे. कारण हा जो तारा आम्ही आकाशामध्ये पाहत आहोत हा वेगळा तारा आहे. इतर ताऱ्यांपेक्षा हा तारा अद्वितीय आहे. आम्ही एका राजाच्या दर्शनाला जात आहोत. हे ऐकल्यानंतर घरच्यांचा, या ज्ञानी लोकांना, घरच्यांचा या मागी लोकांना प्रतिसाद काय असेल? काय म्हणतायत तुम्ही आकाशामध्ये एक तारा पाहिला. अहो, आकाशामध्ये बिलियन स्टार्स आहेत, गॅलेक्सीज आहेत, त्यातून एक तारा तुम्ही पाहिला आणि तुम्ही म्हणताय की तो तारा एका राजाच्या जन्माची निशाण आहे आणि त्याला पाहण्यासाठी तुम्ही निघतायत. ही गोष्ट आम्हाला ऐकल्यानंतर थोडीशी हास्यास्पद वाटते. ही गोष्ट ऐकल्यानंतर आम्हाला थोडीशी विम्झिकल वाटते. कदाचित या मागी लोकांना या बालकाच्या दर्शनासाठी निघत असताना अनेक गोष्टी त्यांच्या कानावर ऐकाव्या लागल्या असतील, अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागला असेल, परंतु त्यांनी कशाचीच पर्वा केली नाही. हा तारा पाहण्याकरिता ते, या राजाच्या दर्शनाकरिता ते निघाले. जर मला ख्रिस्ताला पाहायचं आहे, जर मला ख्रिस्ताचं दर्शन घ्यायचं आहे, जर मला ख्रिस्ताच्या भेटीला जायचं आहे, तर जग आणि लोक मला काही म्हणो, माझा उपहास करो, माझी कुचेष्टा करो, मी निघेल आणि त्याला पाहीन. आणि त्याला पाहिल्याशिवाय मी मागे फिरणार नाही. ते त्याच्या दर्शनाला निघाले आणि हे दर्शन घेणं एवढं सोपं नाहीये. हा लांबचा प्रवास आहे आणि हे त्या प्रवासाला निघाले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तारे शक्यतो कधी दिसतात? तारे कधी दिसतात? आणि त्यांना तारा पाहत पुढे चालायचं आहे. म्हणजे त्यांचा प्रवास हा शक्यतो कधी असला पाहिजे? ज्यावेळेस तुम्ही आणि मी गाढ झोपलेलो असतो त्यावेळेस ते मात्र राजाला भेटण्याची तयारी करत होते. त्यावेळेस ते मात्र राजाला भेटण्याकरिता चालत राहिले होते. रात्रीचा प्रवास, आणि हा प्रवास करत असताना रस्त्यामध्ये धोके आहेत, हा प्रवास करत असताना रस्त्यामध्ये अडखळणं आहेत, लुटारू आहेत, वेगवेगळ्या प्रकारची संकट आहेत, चोर आहेत, दरोडेखोर आहेत, वाटेत हिंस्र श्वापद असतील, हवामानातील वेगवेगळे बदल असतील, कधी कडाक्याची थंडी असेल, कधी पाऊस असेल, कधी त्यांना भयंकर गरमी असेल. परंतु त्यांनी ह्या सर्व गोष्टींचा त्यांच्या इच्छेवर परिणाम होऊ दिला नाही. त्यांची इच्छा काय होती? तर राजाचं दर्शन. आणि या राजाच्या दर्शनाला मी माझ्यावर कोणत्याच गोष्टींचा, राजाच्या दर्शनाला कोणत्याच गोष्टींचा त्याच्यावर प्रभाव पडू देणार नाही. आळस, झोप, थंडी, बर्फ पडतोय, गरमी होतीये, चोर काय करतील, लुटारू लुटतील, या कोणत्याच गोष्टींचा ते विचार करत बसले नाही. कारण त्यांच्या समोर फक्त एकच ध्येय होतं आणि ते म्हणजे राजाला जाऊन भेटणे, बालकाचं दर्शन घेणे. आणि त्यासाठी ते वाटेल ती किंमत मोजायला तयार होते. जर तुम्ही नीट अभ्यास कराल तर या मागी लोकांबद्दल असं म्हटलेलं आहे की अनेक मागी लोक, अनेक ज्योतिषी लोक हे या बालकाच्या दर्शनाला निघाले होते. त्यांचा मोठा समुदाय होता. अनेक जण थंडीमुळे,
लुटारूंमुळे, वेगवेगळ्या कारणांमुळे हे तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु जे पोहोचले ते चालत राहिले. जे पोहोचले त्यांनी मोठा त्याग केला. जे पोहोचले त्यांनी मोठमोठी आव्हानं स्वीकारली आणि ते बालकाच्या दर्शनाला निघाले. या बालकाचं दर्शन त्यांच्यासाठी एक खूप मोठं चॅलेंज होतं. परंतु ते आपल्या या चॅलेंजला, ते आपल्या या आव्हानाला स्वीकारून पुढे चालत राहिले होते. आज ख्रिस्त जन्मोत्सव तुम्ही आणि मी साजरा करत असताना त्याला तुमचा प्रतिसाद कसा असणार आहे? येशूच्या भेटीसाठी, चर्चला जाण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी, राजाच्या जन्माबद्दल बोलण्यासाठी तुमचा आणि माझा त्याला प्रतिसाद कसा असणार आहे? यांनी त्यांची घरे त्यागली, यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबरचा वेळ त्यागला, यांनी त्यांची कामे त्यागली, यांनी थंडी, ऊन, वारा, रात्र अशा कोणत्याच गोष्टी पाहिल्या नाही आणि ते बालकाच्या दर्शनाला निघाले. ते बालकाच्या दर्शनाला निघाले. दुसरी एक गोष्ट, मागे लोकांचा प्रतिसाद काय होता माहितीये का? त्यांना मसीहाबद्दल, त्यांना ख्रिस्ताबद्दल ठाऊक नव्हतं आणि जी काही अल्प माहिती त्यांना मिळाली त्या माहितीवरून ते एकमेकांना विचारपूस करू लागले. ते यरुशलेमेत आले आणि यरुशलेमेत येऊन ते विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास येणार होता तो कोठे आहे? तुम्ही आणि मी खरंच देवावर विश्वास ठेवतो का हो? इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 6वं वचन असं सांगतं की विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे आणि परमेश्वर आहे म्हणून जे त्याचा झटून शोध करतात त्यांना तो प्रतिफळ देतो. तुम्ही आणि मी या ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये, या यहुद्यांच्या राजाचा, तुम्ही आणि मी या ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये, या जगाच्या तारणाऱ्याचा, तुम्ही आणि मी या ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये राजांच्या राजाचा शोध कसा करत आहोत? आम्ही त्याच्याबद्दल विचारपूस करत आहोत का? आम्ही त्याला अधिक जाणून घेत आहोत का? या मागी लोकांना या बालकाविषयी जाणून घ्यायचं होतं. या मागी लोकांना या बालकाविषयी विचारपूस करायची होती. त्याला, या बालकाला भेटायचं होतं आणि म्हणून ते येऊन या बालकाविषयी चौकशी करत आहे. बायबल सांगतं, तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण बुद्धीने प्रीती कर. देवाला अधिक जाणण्याकरिता, येशूला अधिक समजून घेण्याकरिता तुम्ही आणि मी काय करत आहोत? या मागी लोकांनी त्याच्याबद्दल विचारपूस केली. यहुद्यांचा राजा जन्मास येणार होता तो कोठे आहे? तिसरी गोष्ट, या मागी लोकांचा प्रतिसाद कसा होता? तर ते त्याच्या मार्गदर्शनाने चालले. जर तुम्हाला खरंच राजांच्या राजाला भेटायचं आहे, जर तुम्हाला खरंच प्रभूंच्या प्रभूला भेटायचं आहे, जर तुम्हाला खरंच येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे, तर तुम्हाला त्याच्या मार्गदर्शनाने चालावं लागेल. त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला असायला पाहिजे. जर तुम्ही त्याच्या मार्गदर्शनाखाली असाल, त्याच्या मार्गदर्शनाने चालाल, तर तुमचा हा जीवनी प्रवास सोपा जाईल. हे विदेशी होते, यांना यहुद्यांच्या देवाची किंवा आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या देवाची ओळख नव्हती. परंतु या देवाने त्यांना जो तारा दाखवला आणि या देवाने त्यांच्या अंतःकरणामध्ये जी इच्छा निर्माण केली, या इच्छेला यांचा प्रतिसाद कसा होता पहा. ते त्याच्या मार्गदर्शनाने चालले. ख्रिसमस, येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव, ख्रिस्ताशिवाय, त्याच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. परंतु एक दुर्दैवाचं चित्र हे दिसतंय की आज ख्रिसमस मध्ये येशू दिसत नाही. आज ख्रिसमस मध्ये लोक सजलेले तुम्हाला दिसतील. आज ख्रिसमस मध्ये लोक व्यस्त आणि बिझी असलेले तुम्हाला दिसतील. आज ख्रिसमस मध्ये लोक पार्टी करताना तुम्हाला दिसेल.
ऑलरेडी भारतीय चित्रपटांमध्ये ख्रिस्ती लोक म्हटलं की काय दाखवलेलं आहे? दारू पिणारे, पार्टी करणारे. परंतु देवाने तुम्हाला आणि मला जगातून बाहेर काढलेलं आहे. त्याने तुम्हाला आणि मला वेगळं केलेलं आहे. हा सण साजरे करणारे जगातल्या लोकांपेक्षा वेगळे दिसतील का? हे वेगळं पण आपल्यात त्यावेळेसच येईल ज्यावेळेस आपण त्याच्या मार्गदर्शनानुसार चालू. त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आहोत का? त्याचं मार्गदर्शन म्हणजे काय माहितीये का? तो ज्यावेळेस आमच्याशी बोलतो त्यावेळेस त्याचं ऐकणे, तो जसा आम्हाला चालवतो तसं चालणे. आणि जे प्रभू बरोबर चालतात, जुन्या करारामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यांना नीतिमान म्हटलेलं आहे. हनोक देवाबरोबर चालला. नोहाची ओळख, तो देवाबरोबर चालत असे. परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली असणे. ख्रिस्त जन्मोत्सव काय आहे? तर ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे त्याला माझा प्रतिसाद असा असला पाहिजे की मी त्याच्या मार्गदर्शनाखाली आहे. ज्यावेळेस यांनी हा तारा पाहिला, हे तारा पाहत पाहत पुढे निघाले. बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, वचन 8-7 पासून आपण वाचूया. तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलेहेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करील. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता, तो जेथे तो बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन बेथलेहेमापर्यंत त्यांच्या पुढे चालला. हा तारा या मागी लोकांच्या पुढे चालत असे आणि हे मागी लोक या ताऱ्याच्या मागोमाग चालत असे. ते त्या ताऱ्याला समोर ठेवून त्याच्या पुढे पुढे चालताना आपल्याला दिसत आहेत. जे मार्गदर्शन देवानी त्यांच्यासाठी ठेवलेलं होतं, बाळाकडे पोहोचण्याचा जो नकाशा, बाळापर्यंत पोहोचण्याचा जो मॅप परमेश्वराने त्यांच्या समोर ठेवला होता, ते त्या नकाशाला, ते त्या मॅपला, ते त्या ताऱ्याला धरून राहिले. आज देवाने तुम्हाला त्याच्या प्रत पोहोचण्यासाठी जे दिलेलं आहे त्याला धरून जर तुम्ही राहाल आणि त्याला समोर ठेवून जर या वचनांनुसार तुम्ही चालत राहाल, तर मला तुम्हाला सांगू द्या, एक दिवस नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयाप्रत, तुमच्या डेस्टिनी प्रत तुम्ही पोहोचा. हे ख्रिसमसचं मार्गदर्शन आहे. हे ख्रिसमसचं मार्गदर्शन आहे की तुम्ही तो तुमच्या समोर जे ठेवत आहे, ते जे त्याने ठेवलेलं आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून जर पुढे तुम्ही चालत राहाल तर. आज अनेक लोक दिशाहीन दिसत आहेत. आज अनेक लोक गोंधळलेले दिसत आहेत. आज अनेक लोक भटकलेले दिसत आहेत. मी इथे येत असताना गुगल मॅप लावून आलो, परंतु हा गुगल मॅप मला थोडासा भरकटवणारा होता. 2017ला मी आलो होतो 1 जानेवारीला. त्याच्यानंतर मी आज आलोय. रस्त्यांमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. सहज रस्ता लक्षात राहण्यासारखा नाहीये. हल्ली सगळ्यांकडे गॅजेट्स आहेत आणि गॅजेट्स आपल्याला सर्व ती मदत करायला तयार असतात. मला तुम्हाला सांगू द्या, हे गॅजेट तुम्हाला फसवतील, परंतु त्याचं मार्गदर्शन तुम्हाला कधीच फसवणार नाही. पण काय मी खरंच त्याच्या मार्गदर्शनाने चालतो का? या मागी लोकांना प्रार्थना म्हणजे माहित नव्हतं. या मागी लोकांकडे नियमशास्त्र नव्हतं. या मागी लोकांकडे संदेशाची वचनं नव्हती. परंतु जे परमेश्वराने त्यांना पुरवलं, जे मार्गदर्शन परमेश्वर त्यांना देत होता, त्या मार्गदर्शनाला ते धरून राहिले. आणि
आपल्याला काय पाहायला मिळतं माहितीये का? हे मागी लोक फक्त तिथपर्यंतच त्याच्या मार्गदर्शनाला धरून राहिले नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत बालकाचं दर्शन होते तोपर्यंत नाही. त्याच्या पुढेही ते आपल्याला देवाचं ऐकताना दिसत आहेत. आणि म्हणून ही गोष्ट खूप आशीर्वादाची. बघा काय म्हटलेलं आहे वचन 12, मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. स्वप्नात कोणतरी येऊन त्यांना सूचना देत आहे. तो कोण आहे सूचना देणारा? माहित नाही. देवदूत आहे, देव स्वतः आहे, कोण आहे माहित नाही. कोणतरी येऊन त्यांना स्वप्नात सांगतंय की बाळाच्या जीवाला धोका आहे, तुम्ही परत हेरोदाकडे जाऊ नका. परमेश्वराचं मार्गदर्शन घेणं म्हणजे काय? बऱ्याच वेळा आम्ही फक्त सल्ला घेण्यापुरता जातो, परंतु घेतलेल्या सल्ल्यानुसार वागत सुद्धा नाही आणि करत सुद्धा नाही. मग त्याला मार्गदर्शन घेणं म्हणत नाही. मत जाणणे आणि मतानुसार जीवन जगणे यामध्ये खूप फरक आहे. बऱ्याच वेळा ख्रिस्ती लोक चर्चमध्ये येतात, बऱ्याच वेळा विश्वासणारे चर्चमध्ये येतात, ते वेगवेगळी मते ऐकतात. काही मते तुम्हाला खूप आवडतात, प्रभाव पाडतात, परंतु जीवन बदलतात का हो? जीवन बदलणं हे आपल्या हातात आहे. निर्णय घेणं हे आपल्या हातात आहे. हो, आम्हाला स्वप्नात कोणीतरी येऊन सांगितलं की परत त्या वाटेने जाऊ नका, परत हेरोदाला भेटू नका. आता निर्णय घेणं हे मागी लोकांच्या हातात होतं. आणि त्यांनी देवाला प्रतिसाद कसा दिला माहितीये का? त्याचं ऐकून. येशू ख्रिस्त आपला उत्तम मार्गदर्शक आहे. तो तुम्ही काय करावं याचं उत्तम मार्गदर्शन करू इच्छितो. काय तुम्ही ऐकायला तयार आहात का? बऱ्याच वेळा अंतःकरणाचा कठीणपणा आम्हाला देव जे सांगतो ते करण्यापासून दूर ठेवतो. आणि म्हणून स्तोत्र 95 मध्ये म्हटलेलं आहे की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरं होईल. हरकत नाही तुमच्या जीवनामध्ये किती चमत्कार घडलेले आहेत, हरकत नाही तुम्ही किती अद्भुत गोष्टी पाहिलेल्या आहेत. मन जर त्याच्या मार्गदर्शनानुसार चालत नसेल ना, तर ते खूप कठीण बनेल आणि तुम्ही आशीर्वादांपासून वंचित राहाल. ह्यांनी डोळ्यांनी चमत्कार पाहिले, समुद्र दुभांगलेला. ह्यांनी अनुभवलं, ह्यांनी चाखलं, ह्यांनी डोळ्यांनी पाहिलं, ह्यांनी मान्ना चाखला. 40 वर्ष यांना परमेश्वर आयतं जेवण देत होता. यांच्या समोर परमेश्वराने मोठमोठी अद्भुत कृत्य केली, परंतु ह्यांनी आपलं अंतःकरण कठीण ठेवलं. त्यांनी परमेश्वराच्या मार्गदर्शनाला धुडकारलं. परिणाम काय झाला माहितीये का? ते देवाच्या विसाव्यात कधीच आले नाही. आज देव तुमच्या समोर जे मार्गदर्शन ठेवत आहे, आज तो तुम्हाला येऊन जे सांगत आहे, त्याच्या या मार्गदर्शनाला तुमचा प्रतिसाद कसा असणार आहे? मागी लोकांसंगती ज्यावेळेस तो बोलला, स्वप्नाच्या द्वारे बोलला, त्यावेळेस त्यांनी त्याला प्रतिसाद हा दिला की ते दुसऱ्या वाटेने त्यांच्या देशाला निघून गेले. बऱ्याच वेळा आम्ही काय करतो माहितीये का? राजकारण्यांना खुश करण्यासाठी देवाबरोबर तडजोड करायला जातो, आणि ही गोष्ट खूप चुकीची आहे. ह्यांच्या समोर पण एक मोठा राजकारणी होता, हेरोद राजा. हरकत नाही, त्याला काय वाटेल ते वाटेल. माझ्या आणि देवाच्या नातेसंबंधांमध्ये ही व्यक्ती कधीच येता कामा नये. आमेन. कधीच येता कामा नये. आणि त्यांनी हेरोदाला साद घालण्याऐवजी देवाला साद घातली. त्यांनी देवाचं ऐकलं आणि ते दुसऱ्या वाटेने त्यांच्या देशाला निघून गेले. मागे लोकांचा शेवटचा प्रतिसाद मी तुम्हाला सांगतो आणि मग पुढच्या प्रतिसादाकडे आपण वळूया. या मागी लोकांना हे बालक भेटल्यानंतर या मागी लोकांनी काय प्रतिसाद दिला माहितीये का? तर या मागी लोकांनी त्यांचं सर्वस्व त्या बालकाला अर्पण केलं. बघा वचन 9 मध्ये असं म्हटलेलं आहे, वचन 10 मध्ये,
तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. जर तुम्ही त्याच्या मार्गदर्शनाने चालाल तर जीवनामध्ये फक्त अतिशय आनंद आहे, निराशा नाही आहे. पण जर तुम्ही त्याच्या मार्गदर्शनाने चालाल तर. आणि मग 11वं वचन, नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. ख्रिसमस येशू शिवाय व्यर्थ आहे. ख्रिसमस येशू शिवाय अशक्य आहे. आणि खरा ख्रिसमस म्हणजे काय माहित आहे? त्याची उपासना करणे. खरा ख्रिसमस म्हणजे काय माहित आहे? त्याला उंचाविणे. खरा ख्रिसमस म्हणजे काय माहित आहे? त्याची भक्ती करणे, त्याचं गौरव करणे. कारण तोच केवळ यास पात्र आहे. तोच यास पात्र आहे. आणि बघा, जे त्याला जाणत नाही, जे यहुदी तर आहे, ते जर येऊन त्याची उपासना करतात, तर तुम्ही आणि मी जे त्याला जाणतो, तुम्ही आणि मी जे त्याला ओळखतो, त्या तुम्ही आणि मी त्याची किती विशेष उपासना केली पाहिजे. या दिवसांमध्ये मी तुम्हाला उत्तेजन देईल. भक्तीला येताना मागी लोकांसारखं या. कोणासारखं या? कोणासारखं या? ख्रिसमसला येताना मेंढपाळांसारखं या. मेंढपाळ कसे आले? ज्यावेळेस देवदूताने त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे, त्यावेळेस मेंढपाळ त्या बाळाला भेटण्यासाठी कसे गेले माहिती आहे? लूका वर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायात असं म्हटलेलं आहे की मेंढपाळ घाईघाईने. कसे? हा, म्हणजे 10:30चं चर्च आहे आणि तुम्ही 11ला जर निघताय तर घाई होणारच. त्याला घाई नाही म्हणत, त्याला लेट म्हणतात. त्याला काय म्हणतात? थोडं जोरात बोला. उशिरा येणारे, हा, त्याला लेट म्हणतात. लेट. राजांच्या राजाला भेटायला तुम्ही, देशाचा पंतप्रधान एखाद्या ठिकाणी भेट देणार असतो ना, तर ज्यांना कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे ना, किंवा ज्यांनी त्या कार्यक्रमाला असायला पाहिजे ते लोक आहे ना, पंतप्रधान येण्याच्या आधी त्या कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित असतात. तुम्ही आणि मी राजाच्या उपासनेला येतोय. मग किती विशेष गांभीर्य असलं पाहिजे भक्तीचं, किती विशेष गांभीर्य असलं पाहिजे, कशी ओढ असली पाहिजे. ह्यांची ओढ बघा ना कशी होती. ह्यांनी झोप, ह्यांनी प्रवास, ह्यांनी लुटारू, नातेवाईक, कोणत्याच गोष्टीची पर्वा किंवा विचार केला नाही. ते त्याच्या दर्शनाला निघाले. त्यांनी त्याच्याबद्दल चौकशी केली, ते त्याच्या मार्गदर्शनाखाली चालले आणि आता ते त्याच्या समोर आल्यानंतर त्यांचं सर्वस्व त्याला अर्पण करतायत. कोण आहे ते? हे ज्ञानी आहे. बघा, शास्त्रात या पॅसेजचा किंवा या परिच्छेदाची जी ओळख आहे, शीर्षक आहे, ही शीर्षकच ज्ञानी म्हटलेलं आहे. आणि हे ज्ञानी लोक काय करतायत? तर एका बालकापुढे ते सजदा करतायत, एका बालकापुढे ते झुकतायत, एका बालकापुढे ते लोटांगण घालतायत. आपल्या भारतीय भाषेत सांगायचं झालं तर ते त्याला साष्टांग दंडवत घालतायत. का? कारण त्यांना ते कोणाची उपासना करतायत हे चांगलं ठाऊक होतं. ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्या सानिध्यात, ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्या अंगणात, ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्या मंदिरामध्ये येतो, त्यावेळेस मी कोणाची उपासना करण्याकरिता आलेलो आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपलं सर्वस्व बाजूला ठेवून त्याच्या भक्तीमध्ये आम्ही ना तल्लीन झालो पाहिजे, मग्न झालो पाहिजे, विलीन झालो पाहिजे. यालाच म्हणतात आपलं सर्वस्व अर्पण करणे. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का? भक्तीला आल्यानंतर
माझं एज्युकेशन, माझं स्टेटस, मी कोण, मी काय, ह्या गोष्टी ना मला भक्ती करण्यापासून बाजूला ठेवतात. दाविदाने या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या. मी राजा आहे, मी राजाचा जावई आहे, मी एक चांगला योद्धा आहे, हे सर्व त्याने बाजूला ठेवलं. आणि ज्यावेळेस कोश पुढे चालला होता त्यावेळेस दावीद नाचत बागडत आनंदाने आणि हर्षाने परमेश्वराची आराधना आणि उपासना करताना आपल्याला जाताना दिसतोय. परमेश्वराला असे उपासक पाहिजे की जे खरेपणाने त्याची उपासना करतील. कसे कसे उपासक पाहिजे? खरेपणाने. या उपासनेमध्ये ढोंग नव्हतं, या उपासनेमध्ये नकलीपणा नव्हता, या उपासनेमध्ये प्लास्टिक स्माइल नव्हती. ऍक्च्युअल वर्शिप यालाच म्हणतात. तो बालक त्यांनी पाहिल्यानंतर काय केलं असेल तर त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट त्या बालकाची उपासना केली. ते त्याच्या पाया पडले. फक्त एकाचीच उपासना झाली पाहिजे. आणि ज्याची उपासना झाली पाहिजे तो कोण आहे माहिती आहे? आकाश आणि पृथ्वी आणि त्यातील सर्व काही निर्माण करणारा जो देव त्याची. योहान 1:1 मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की त्या शब्दाच्या द्वारे सर्व निर्माण झालं. आणि 14व्या वचनात असं म्हटलेलं आहे की तो शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आणि ज्यावेळेस हा देही झालेला शब्द या मागे लोकांनी पाहिला त्यावेळेस त्यांनी त्याची उपासना केली. ते त्याच्या पुढे झुकले, त्यांनी त्याला नमन केलं, नमन केलं आणि त्यांनी त्याची उपासना केली. आणि म्हणून चर्चमध्ये त्याची उपासना करण्याकरिता येणं खूप गरजेचं आहे. पहिल्या प्रार्थनेपासून लोकांना सगळ्यांना भेटून आनंदाने घरी जाईपर्यंत उपासना चालू असते. उपासना कधीपर्यंत चालू असते? आनंदाने आपल्या घरात पोहोचेपर्यंत तुम्ही उपासनेचाच भाग असता. प्रत्येक गोष्टीत तुमची इन्व्हॉल्वमेंट ही खूप महत्वाची असते. त्यांनी त्याची उपासना केली. आणि दुसरी गोष्ट काय केलं त्यांनी? उपासनेमध्ये काय केलं त्यांनी? त्याला सर्वस्व दिलं. म्हणजे काय केलं? आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. असा नियम आहे की परमेश्वराच्या दर्शनाला तुम्ही येत असताना, परमेश्वराच्या मंदिराला तुम्ही येत असताना रिक्त हाताने कधीच येऊ नका. रिक्त हाताने कधीच येऊ नका. परमेश्वराच्या दर्शनाला येत असताना, भक्तीला येत असताना आपण आपली उपकार स्तुतीची, स्वसंतोषाची, आनंदाची अर्पणे, दाने आणलीच पाहिजे. ख्रिस्ती विश्वास आणि विशेष करून नाताळ किंवा ख्रिसमस हा सण कसला आहे माहितीये का? देण्याचा सण आहे. कसला? कसला सण आहे? देण्याचा. आणि याची सुरुवात कोणी केली? देवाने. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा पुत्र दिला. जर देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचं सर्वस्व देतो, त्याचा एकुलता एक पुत्र देतो, तुम्ही आणि मी त्याची उपासना करत असताना त्याला काय देतो आणि कसं देतो? काय देतो आणि कसं देतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पाऊल सांगतो, ज्याच्याकडे नाही त्यांनी काम करून मिळवावं स्वतःची उपजीविका करण्यासाठी. आणि नंतर तो म्हणतो देवाच्या मंदिरात देण्यासाठी. आणि नंतर तो म्हणतो इतरांना पण देऊन मदत करण्यासाठी. येशू ख्रिस्ताच्या जन्माला देण्याच्या द्वारे तुमचा प्रतिसाद कसा असणार आहे? त्याला म्हणून तुम्ही काय देणार आहात? पाऊल रोमकरास पत्राच्या 12व्या अध्यायामध्ये म्हणतो
की म्हणून तुम्ही आपली जिवंत शरीरे देवाला अर्पण करा. स्वतःला देवाला देऊन टाका. स्वतःला देवाला देऊन टाका. आणि एक गोष्ट सांगू का, देव कोणतंच दान तुच्छ लेखत नाही. त्या विधवेकडे फक्त 2 टोल्या होत्या. पाहणारे हसत होते, उपहास करत होते. ते काय म्हटले माहितीये का, एवढंच आहे हिच्याकडे. येशू काय म्हणाला माहितीये का, तिने तिच्या उरीपुरीतून दिलेला आहे. तो तुमच्या देण्याला जर ते मनापासून असेल ना, खरेपणाने असेल ना, त्याच्या सेवेसाठी, त्याच्या गौरवासाठी जर असेल ना, तर प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, ते तो कधीच तुच्छ मानणार नाही. तो ते कधीच कमी लेखणार नाही. ते किती का, गॉड इज नॉट आफ्टर अमाउंट, ही इज आफ्टर युअर ॲटिट्यूड. तुमची देण्याची वृत्ती कशी, कोणाला देताय तुम्ही? तुम्ही देताय कोणाला? तुम्ही राजांच्या राजाला देताय. राजांच्या राजाला देताय. राजांच्या राजाला. आणि तुमच्या उरीपुरीतून तुम्ही देताय. आणि देण्यातून तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करताय. राजाला साजेल असं द्या. आणि त्यांनी राजाला साजेल असे दाणे त्याच्या समोर मोकळी केली. इतिहास असं सांगतो की याच अर्पणांच्या द्वारे पुढे चालून मरियेनं, योसेफानं या बालकाची उपजीविका केली, सेवा केली. त्याला वाढवताना या सर्व दानांचा त्यांना उपयोग झाला. ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाच्या सेवेसाठी काहीतरी देतो, त्यावेळेस नेहमी हा विचार करा की याद्वारे तुम्ही आणि मी त्याच्या राज्याच्या बांधणीसाठी काहीतरी मोजत आहोत. मग कल्पना करा, असूनही तुम्ही 10ची नोट टाकताय, असूनही तुम्ही फक्त 20ची नोट टाकताय, चिल्लर टाकतायत, तुम्ही कोणाला देतायत? तुम्ही कोणाला देतायत? मी माझ्या चर्चमध्ये डिमॉनिटायझेशन चालू केलेलं आहे. 10च्या आणि 20च्या नोटा बंद. कितीही गरीब माणूस असू द्या, आठवड्याला कमीत कमी जर स्वतःवर 500 रुपये खर्च करू शकत असेल, तर तो माणूस स्वतः देवासाठी 50 रुपये सहज देऊ शकतो. देवालाच देण्यासाठी, चर्चमध्येच देण्यासाठी आम्ही का रडावं? बाजारात न चालणाऱ्या नोटा बऱ्याच वेळा दानपात्रात येतात, नाही का? चिटकवलेल्या, फाटलेल्या. कधी तुम्हाला कोरी नोट भेटलेली ती तुम्ही आनंदाने बाजूला काढून ठेवली का? नाही, ही मी ना प्रभूच्या सेवेसाठी देईल. परमेश्वर मन पारखणारा देव आहे. काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? तर तुम्ही देता कसं हे पण तो पाहतो. यांना ज्ञानी का म्हटले माहितीये का? बघा ना, यांना ज्ञानी अशासाठी म्हटले कारण ते राजांच्या राजाला शोधत होते. कारण हे त्याच्या मार्गदर्शनाने चालत होते. कारण त्यांना माहित होतं की ते कोणाची उपासना करतायत. कारण त्यांना माहित होतं की ते देतायत ते कोणाला देतायत. म्हणून ते ज्ञानी होते. आणि याकोब म्हणतो, जो कोणी ज्ञानाने येऊन असेल त्याने ते परमेश्वरापुढे देईल ना तो तुम्हाला ज्ञान. कसं द्यावं याचं, कसं त्याच्या मार्गदर्शनाने चालावं त्याचं, कशी त्याची उपासना करावी याचं. मागी लोकांचा ख्रिस्त जन्माला प्रतिसाद, ते त्याच्या दर्शनाला निघाले. त्यांनी त्याच्याबद्दल विचारपूस केली. ते त्याच्या मार्गदर्शनाखाली चालले. त्यांनी त्यांचं सर्वस्व त्याला अर्पिले. परंतु त्या काळात यरुशलेमेत फक्त हेच नव्हते, इतरही होते. आणि त्यांचा प्रतिसाद कसा होता? कोण आहे दुसरे त्या ठिकाणी? तर दुसरे आहेत यरुशलेमकर आणि त्यांचा प्रतिसाद. बघा काय म्हटलेलं आहे, वचन 1. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करून लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो. वचन 3 सांगतं,
त्यांचं हे बोलणे ऐकून सर्व यरुशलेमकर घाबरून गेले. वचन 4 सांगतं की त्या यरुशलेमेत याजक आणि शास्त्री होते. वचन 5 सांगतं की त्या याजकांना आणि शास्त्र्यांना ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार हे माहित होतं. कारण वचन 6 सांगतं की या याजकांनी आणि या शास्त्र्यांनी किंवा या यरुशलेमकरांनी संदेश त्यांची पुस्तके वाचलेली होती. आणि आजची परिस्थिती त्यावेळेसच्या यरुशलेमकरांपेक्षा वेगळी नाही बरं का. आजचे लोक भरपूर ख्रिस्ताबद्दलचं ज्ञान, आजचे लोक भरपूर मसीहाबद्दलचं ज्ञान मिळवतायत, साठवतायत, पण ते कुठंच कृतीत येत असलेलं दिसत नाहीये. ख्रिस्ताबद्दल, त्याच्या शोधाबद्दल, त्याच्या मार्गदर्शनाबद्दल, त्याच्या उपासनेबद्दल लोक एकदम निरुत्साही आहेत. राजा जन्मलाय, राजा, आणि त्यांना माहित नाहीये. त्यांना संदेश, त्यांची ग्रंथवचने तोंडपाठ आहेत. आज अनेक लोक दानिएलाचा आणि प्रगटीकरणाचा चांगला अभ्यास, आणि खूप चांगली गोष्ट आहे, करा अभ्यास. आज अनेक लोक हमास आणि इस्रायल किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या युद्धावरून प्रभूच्या येण्याच्या चिन्हांचा अभ्यास करतात. खूप चांगली गोष्ट आहे, परंतु तयारी काय? परंतु तयारी कुठे? त्याला भेटण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी तयारी कुठे? काय करत आहे? फक्त भौतिक ज्ञान वाढवत आहेत. And Bible says that knowledge puffs up. ज्ञान हे आपल्याला ना फुगवतं, आपल्यामध्ये गर्व निर्माण करतं. आणि हे लोक त्या राजाला, हे लोक त्या राजांच्या राजाला, हे लोक बाळ येशूला भेटण्यासाठी निरुत्साही होते. अनोळखी लोक, परक्या देशातून, परकी भाषा बोलणारे, देव राज्याच्या बाहेरचे असं म्हटलं तरी चालेल, ते येऊन यरुशलेमेच्या घरातील प्रत्येक दाराला वाजवत आहेत, दाराच्या कड्या वाजवत आहेत आणि विचारतायत, यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे तो कुठे? यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे तो कुठे? मगाशी एका आजीने साक्ष दिली, मला खूप आवडली ती साक्ष. आज ही खरंच लोकांची भूक आहे बर का. ख्रिसमस म्हणजे काय? एकतर या सणाचं नावच असं ठेवलेलं आहे ख्रिसमस, की जे पाश्चिमात्य नाव आहे, आणि मराठीत नाताळ. नाताळ या शब्दाचा ख्रिस्ती लोकांनाच अर्थ माहित नाही काय, तर ख्रिस्ती तर लोकांना कधी समजेल. आणि म्हणून लोक उत्सुक आहेत. नाताळ, ख्रिसमस म्हणजे काय? नेमकी तुम्ही काय करता? या नाताळाचा केंद्रबिंदू कोण आहे? काय या नाताळाचा उद्देश? काय या नाताळाचा विषय? काय या नाताळाचा उद्देश काय आहे? आणि तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही बोलता, येशू बद्दल सांगता, त्यावेळेस लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणून रोमकरास पत्राच्या 10व्या अध्यायात म्हटलेलं आहे की वार्ता सांगणारे पाहिजे, म्हणजे ऐकणारे विश्वास ठेवतील, आणि ते जर विश्वास ठेवतील तर प्रार्थना करतील आणि त्यांचं तारण होईल. ऍक्च्युली या ख्रिसमस मध्ये तुम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? जास्तीत जास्त सुवार्ता प्रसार केला पाहिजे. या ख्रिसमस मध्ये तुम्ही जास्तीत जास्त ह्या सणाचा, ह्या दिवसांचा जो मूळ आहे, जो कारण आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. तुम्हाला किती शास्त्र वचन पाठ आहेत हे महत्वाचं नाही, ते तुम्ही किती इतरांना सांगताय आणि त्याप्रमाणे स्वतः किती त्याच्यासाठी उत्सुक आहात हे जास्त महत्वाचं आहे. खेदाची गोष्ट, यरुशलेमकर त्यांचा ख्रिस्त जन्मोत्सवाला प्रतिसाद कसा होता माहितीये? ते नीरस होते. सर्व काही जाणून सुद्धा ते त्या बालकाच्या भेटीला गेले नाही.
ते त्या बालकाच्या भेटीला गेले नाही. ओ आम्हाला डिस्टर्ब करू नका, ओ आम्हाला डिस्टर्ब करू नका. मागी लोक दार वाजवत आहेत, ज्ञानी लोक. म्हणून बायबलमध्ये त्यांना ज्ञानी म्हटलेले जे देवाचा शोध करतात. माहिती तुम्हाला, बायबल सेज वाईज टू दोज हु सीक द लॉर्ड. जे देवाचा शोध करतात ते ज्ञानी आहे. आणि आळशी लोक नेहमी दार बंद करून ठेवतात. त्यांनी आपल्या हृदयाचं दार बंद करून ठेवलेलं आहे, त्यांनी आपल्या विचारांचं दार बंद करून ठेवलेलं आहे, आणि ते त्याचा शोध मुळीच करत नाही. आणखीन एक व्यक्ती या शास्त्र भागामध्ये आहे, आणि ह्या व्यक्तीचा त्याच्या जन्माला प्रतिसाद कसा होता. माग्यांचा प्रतिसाद आपण पाहिला, यरुशलेमकरांचा प्रतिसाद आपण पाहिला, आता हेरोदाचा प्रतिसाद कसा होता ते बघा. काय म्हटलंय वचन 2, यहुदाचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो. वचन 3 सांगतं, हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो घाबरला. वचन 4 सांगतं, हेरोदाने या बालकाच्या जन्माची चौकशी करायला सुरुवात केली. या ठिकाणी 2 प्रकारचे चौकशी करणारे तुम्हाला पाहायला मिळतात. एक म्हणजे उपासक, की जे खरंच विचारपूस करतायत आणि सत्य जाणून घेऊ इच्छित आहेत. आणि दुसरा आहे चौकशी करणारा, तो म्हणजे हेरोद, की ज्याला उपासना करायची नव्हती, नाही का. उलट त्याला उपासनेत विघ्न आणायचं होतं, उपासनेत त्याला अडखळण आणायचं होतं. आता पहा, ज्यावेळेस हेरोदाला कळालं की यहुद्यांचा राजा जन्मास आलेला आहे, त्यावेळेस या हेरोदाचा प्रतिसाद कसा आहे, तर पहिला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो की तो घाबरला. तो का घाबरला? कारण तो असुरक्षित होता. मीच राजा आहे आणि कोणी राजा नसावं किंवा नाही, कोणतरी राजा जन्मला, ही गोष्टच हेरोद मान्य करू शकत नव्हता. हा हेरोद त्याच्या पदाबद्दल, हा हेरोद त्याच्या राज्याबद्दल इतका असुरक्षित होता, त्याने त्याच्या सख्या भावांना, त्याच्या लेकरांना सुद्धा मारलं होतं. का? कारण माझी राजगादी स्थिर अढळ राहावी असं त्याला वाटत होतं. आणि ज्यावेळेस या हेरोदानी हे ऐकलं की यहुद्यांचा राजा जन्मला आहे, तो घाबरला. कारण त्याला असं वाटलं माझ्या राजगादीला आता धक्का पोचणार. तो घाबरला. पहिला प्रतिसाद, तो घाबरला. ऍक्च्युली येशूचा जन्म आहे ना, तुम्हाला भीतीतून मुक्त करण्यासाठी आहे. येशू ज्यावेळेस जन्मला त्यावेळेस देवदूत मेंढपाळांना काय म्हणाले? भिऊ नका. हेरोदाला पण हे समजून घेणं खूप गरजेचं होतं. तो घाबरला, भ्यायची गरज नाहीये. हेरोदाचा दुसरा प्रतिसाद, त्याने वाईट किंवा दुष्ट हेतूने त्याच्या जन्माची विचारपूस करायला सुरुवात केली. त्याने याजक आणि शास्त्री यांना बोलावलं आणि विचारलं की यहुद्यांचा राजा, त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले, ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा, कोठे व्हावयाचा आहे. आणि त्याला कळालं की तो यरुशलेमेत व्हावयाचा, यहुद्यातील बेथलेहमात, यहुद्यातील बेथलेहमात यहुद्यांच्या राजाचा जन्म व्हायचा आहे. का? कारण संदेष्टा ग्रंथात तसं लिहिलेलं आहे, हे यहुदाचा राजा बेथलेहमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहे असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असं सरदार तुझ्यातून निघेल. हे हेरोदाने ऐकलं. हेरोदाने काय ऐकलं? ते हेरोदाने जिवंत देवाचं वचन ऐकलं. पण या जिवंत देवाच्या वचनाला या हेरोदाचा प्रतिसाद कसा होता? वचन 7 सांगतं की हेरोद त्या बालकाचा शोध अशासाठी करतोय कारण त्याला त्या बालकाचा घात करायचा होता. किती कठीण मन आहे, नाही का? शब्द देई झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. देव
ऍक्च्युली हा हेरोद देवादी देवाला पाहू शकला असता. हा हेरोद राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला पाहू शकला असता. पण त्याच्या मनातला मत्सर, त्याच्या मनातली असुरक्षितता, त्याच्या मनातली भीती, या सर्व गोष्टींमुळे ख्रिस्त जन्माला अतिशय नकारात्मक असा प्रतिसाद त्याने दिला. तो माग्यांना बोलावतोय आणि त्यांच्यापासून नीट वेळ विचारून घेतोय की हा तारा नेमकी तुम्हाला कधीपासून दिसू लागला. आणि पुढे काय म्हटलंय माहितीये का? वचन 16 मध्ये असं म्हटलंय की तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसविले हे पाहून हेरोद अतिशय संतापला, आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारविले. येशू ख्रिस्ताच्या जन्माला हेरोदाचा प्रतिसाद कसा होता? ज्यावेळेस त्याला कळालं की मागी लोकांनी मला फसवलंय, ते मला फसवून निघून गेलेत दुसऱ्या वाटेने, यरुशलेम आणि आसपासच्या सर्व गावांमध्ये त्या काळात 2 वर्षाच्या आतील जेवढे बालक होती, जेवढे मुलगे होते, त्या सर्वांचा त्याने वध करून घेतला, कत्तल करून घेतली. आजही असे अनेक देवाबद्दल जाणणारे लोक आहेत की त्यांचे अंतकरणे हे खूप कठीण आहेत आणि ते देवाबद्दल जराही संवेदनशील नाही आहेत. त्यांच्या अंतकरणामध्ये आणि हेरोदाच्या अंतकरणामध्ये जर फरकच दिसत नाही. याचं कारण काय माहितीये का? देव त्यांच्याशी बोलून सुद्धा ते देवाला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही. देव कोणाशीच पक्षपाती नाहीये. त्याने विदेशांना त्याचं प्रगटीकरण केलं, म्हणजे ज्ञान्यांना, म्हणजे मागी लोकांना त्याचं प्रगटीकरण केलं. त्याने वचनाच्या द्वारे त्याचं प्रगटीकरण यरुशलेमकरांना केलं होतं. आणि हा जो अर्धा यहुदी अर्धा हेल्लेनी असलेला हा जो हेरोद, त्या हेरोदाला सुद्धा त्याने मागी लोकांच्या द्वारे आणि याजक आणि शास्त्र्यांच्या द्वारे त्याचं प्रगटीकरण केलं. परंतु त्याला प्रतिसाद कसा दिला? ख्रिसमस नक्कीच गोंधळ, स्वतःला बिझी ठेवणे. ख्रिसमस म्हणजे शॉपिंग मध्ये वेळ घालवणे. ख्रिसमस म्हणजे बिर्याणी, ख्रिसमस म्हणजे पार्ट्या, ख्रिसमस म्हणजे गलबलाट. मुळीच नाही. ख्रिसमस काय आहे? तर ख्रिसमस म्हणजे बालकाचा शोध. तुम्हाला आणि मला तारणाऱ्या बालकाचा शोध. आता तो बालक नाहीये, आता तो प्रभू आहे. आता तो ख्रिस्त प्रभू आहे. तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. त्याची उपासना म्हणजे ख्रिसमस. त्याला येऊन त्याची उपासना करणे म्हणजे ख्रिसमस. ख्रिसमस म्हणजे त्याचा शोध करणे. ख्रिसमस म्हणजे त्याच्याबद्दल ऐकणे. ख्रिसमस म्हणजे त्याच्या मार्गदर्शनानुसार चालणे. ख्रिसमस म्हणजे त्याला आपलं सर्वस्व अर्पण करणे. काय तुम्ही खरंच ख्रिसमस करिता तयार आहात का? काय तुम्ही खरंच ख्रिसमस सेलिब्रेशन करता उत्सुक आहात का? तर या, आपण प्रत्येक जण आपले डोळे बंद करूया, आपल्या माना आपण खाली लावूया आणि त्या प्रभूकडे आपण पाहूया. कदाचित आजपर्यंत ख्रिसमस आम्ही वेगळ्या रीतीने साजरे केले असेल, परंतु आज देव तुम्हाला बोलत आहे, या ज्ञान्यांसारखा तुम्ही त्याचा शोध करावा. या ज्ञान्यांसारखा तुम्ही ख्रिसमस साजरा करावा. आणि जर हा तुमच्या मनाचा निश्चय आहे तर आज या पुलपीट वरून मला तुम्हाला सांगू द्या, देवाने तुम्हाला आशीर्वादित करायचं ठरवलेलं आहे. हे सरसकट सर्वांसाठी नाहीये. हे फक्त त्यांच्यासाठीच आहे
ज्यांनी आजच्या वचनाचा स्वीकार केलेला आहे. आज जर तुम्ही त्याचा शोध कराल, आज जर तुम्ही त्याच्या जवळ याल, तर तो तुमच्या जवळ येईल, तो तुम्हाला आशीर्वादित करेल, कारण तो तुमच्यासाठी या जगात आला आणि आजही तो तुमच्यासाठी कार्य करत आहे. या आपण आपल्या प्रभूला प्रतिसाद देऊया. जर तुम्हाला असं वाटत असेल की होय, मी देखील मागी लोकांसारखा त्याला या ख्रिसमसमध्ये प्रतिसाद देऊ इच्छितो आणि त्यासाठी देवाने मला स्पर्श करावा, आशीर्वादित करावं, तर कृपा करून तुम्ही आपल्या जागेवर उभे राहू शकता आणि तुमचं उभं राहणं देव तुमचा सन्मान करेल. हे सरसकट सगळ्यांसाठी नाहीये. ज्यांना असं वाटतं की या ख्रिसमसमध्ये मला त्याला योग्य प्रतिसाद द्यायचा आहे, असे आपल्या जागेवर उभे राहू शकतात आणि त्यांच्यासाठी आज मला विशेष प्रार्थना करायची आहे. प्रभूनं तुमचं उभं राहणं पाहिलेलं आहे. आज तुम्ही त्याला जो प्रतिसाद देत आहात, त्या प्रतिसादाबद्दल तो तुम्हाला अतिशय आनंदी करत आहे. आज या प्रतिसादाबद्दल तो तुम्हाला आशीर्वादित करत आहे. प्रेमळ प्रभू, ही उभी राहिलेली मंडळी तू पाहत आहे. यांनी आज तुझी वाणी ऐकलेली आहे. हे आज तुझ्या वचनाला प्रतिसाद देत आहे. ज्ञान्यांसारखा ते देखील आज तुझा शोध झटून करू इच्छित आहे. तू इब्री लोकास पत्रात सांगितल्याप्रमाणे त्यांना त्यांचं प्रतिफळ दे आणि हा ख्रिसमस त्यांच्याकरिता तुझ्या दर्शनाला निघण्याचा, तुझ्याबद्दल विचारपूस करण्याचा, तुझ्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा आणि तुला त्यांचं सर्वस्व अर्पण करण्याचा असाच असू दे. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. बसू शकता. या सुंदरशा संदेशाबद्दल मी पास्टर विजय पवार यांचे मनापासून आभार मानतो. मंडळीने सर्वांनी उठून उभे राहावे आणि दानार्पण घेत असताना आपण ख्रिस्त जयंतीचंच गाणं गाऊयात.